स्वामी की जय. हात खाली कर. बिंदास उभी राहा बस. नाही बिंदास. खांद्यावर इकडे सारखा तिकडे सारखा बाबांकडे सारखा तिकडे सारखा. काय कारण ताई समोर आज आपण समोर बघा तिकडे किरण दादा. माझ्याकडे बघ. हा असं माझ्याकडे नका बघू. बरं माईक तोंडापाशी काय एकदम. येतं का? हो येतो बोला. हो. 25 तारीखपासून आज इथे जे कार्यक्रम हे केलेला आहे, पंचवर्ष तप पूर्ती नामस्मरणाचरण सोहळा, हे आज बाबांनी आहे ना, बाबांचे दुधाडे काकांचे 5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हे कार्यक्रम ठेवलेला आहे. आता कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे बाबांसाठी मी असतो बरं का, तुम्हाला पहिलंच सांगतो. आणि ते बाबांनी मला सांगितले घाबरू नका, बिंदास बोला. मी बिंदासच बोलतो आता, कारण आम्ही संगतीचा असतो. काही होऊ द्या, काही बोलायचं, थोडं थोडं आपलं बोलायचं, चालायचं. थोडी एक लीळा सांगतो आता हळूहळू. तर एक वारनेर लोणीची लीळा सांगतो पहिले मी आता. देवाच्या लीळेपासून सुरुवात करतो. आचार्य देव हे सगळे आपले चालले होते. चालता चालता ते लोणीच्या देवापाशी आले. त्या महादेवाचं मंदिर होतं, त्या मंदिरापाशी थांबल्यानंतर आचार्यांना देवाने सांगितलं, आचार्य आपली तर तिथं राहण्याची सोय होती का, ती तेवढं बघा. तर आचार्य गेले. ते पुजारी आपले देवपूजा उरकून ते आपले चालले होते. तर ते आचार्य म्हणे, ओ गुरुवा, असं उद्धट शब्दात ते बोलल्यानंतर स्वामींच्या ते थोडं लक्षात आलं. आणि त्या पुजाऱ्यांना बी थोडंसं हे वाटलं का, बुवा आपल्याशी असं का बोलतायत म्हणून. तेव्हा स्वामींनी तिथं जवळ सगळ्या आपल्या साधकांना घेऊन आणि ते पुजारी पण जवळ बसून त्यांना एक पानविडा देऊन त्याची विचारपूस केली का, महात्म्या हो आणि राजा हो, तुमचा परिवार निकास आहे? हो म्हणले, परिवार निकास आहे. मग ते स्वामींची जे बोलणं ऐकून त्याची स्थिती एकदम सुंदर असं त्यांचं हे झालं. आणि मग त्याच्यानंतर ते निघून गेले. आणि मग आचार्यांना त्यांनी समजवलं का, आपण महात्म्या हो, आपण प्रियवक्ते व्हावे. तेव्हा आचार्यांनी तिथून पुढे हे केलं. आणि मग तिथं भिक्षेला गेले वगैरे, काय ते तिकडं पण गेले समजा. आणि ते भिक्षेला काय तिथं त्यांना काय भेटलं, देवाने सांगितलं यांना थोडी भिक्षेला मदत करा, आपले ब्राह्मणाचे घर कमी आहेत. मग तिथं गेले, त्यांना काहीतरी हारभरे वगैरे भेटले. मग ते भिक्षा भोजन वगैरे त्यांनी ते बाईसामी करून त्यांचं ते भिक्षा भोजन झालं. दुसरी म्हणजे देवाने काय सांगितलेलं आहे का, प्रत्येकाने गोड बोलावं. हे आता म्हणजे आपण सुद्धा एकमेकांशी गोड बोलल्यानंतर हे थोडंसं आपल्याला हे होईल म्हणजे. आणि दुसरी एक लीळा अशी आहे परत डोमेग्रामची सांगतो. तिथे पण स्वामींच्या भेटीसाठी एक ब्राह्मण आले होते. ते ब्राह्मण असे होते का, त्यांना 5 कन्या होत्या. 5 कन्या होत्या, पण त्या विधवा होत्या. त्या कारणाने लोक काय करायचे, आता आपल्यासारखे लोक कसे चावडे बसलो, आपण इकडे बसलो तिकडे बसलो का, ते चिथवणीखोर असं काहीतरी कोणाला तरी बोलतायत. आपणही तेच करतो कधी कधी. तर तिथं गेल्यानंतर ते ब्राह्मण चालत असताना ते लोक म्हणायचे, हा पंचरंडा आला. ते पंचरंडा का म्हणायचे माहिती का, पंचरंडा म्हणजे त्यांच्या कन्या हे होत्या ना, विधवा झाल्या होत्या. त्याच्यानंतर मग एक दिवस त्यांना असंच हे झालं की बुवा त्यांचं अंतःकरण जळत होतं. आणि मग ते अंतःकरण जळता जळता त्यांना कळालं का, इथं एक स्वामी आलेले, देव आलेले आहेत समजा इथं, तर त्यांच्या आपण एक दर्शनाला जाऊया म्हणून असं त्यांनी ठरवलं. त्याच्यानंतर ते तिथं आल्यानंतर स्वामींनी ना ते गेल्या म्हणते, या हो पंचगंगा हो, तुमच्या पंचगंगा निकासे. म्हणजे देवाने तिथंही सुंदर आपल्याला बोलायला सांगितलेलं आहे. मग तिथं त्याचं जे आत्तापर्यंत काळी जळलेलं होतं ते शांत झालं. त्या दिवसापासून ब्राह्मण एकदम आपलं
त्याला असं कळालं का बाबा इथं काहीतरी आहे, तेव्हा हे देवाने सांगितलेले आहे आपल्याला सगळ्यांना. काही एकमेकांशी गोड बोलणं किंवा चांगलं बोलणं हे सगळं आपल्याला याच्यातून कळतंय काही. आता आणि दुसरी गोष्ट आता जास्त काही बोलत नाही. आज आम्हाला बाबांनी आमच्या खांदे साहेबांकडे एक जी जबाबदारी दिलेली आहे ती त्या जबाबदारी ही सगळ्यांनी मिळून आम्ही व्यवस्थित पार पाडू, कारण ही चांगली जबाबदारी. काही आज मला बी असं वाटत नव्हतं की बाबांनी आज नेमका असं काय हे केलं, पण हे आज मुहूर्त चांगला आहे, सगळं चांगले. आणि परत बाबा तिकडे येणार पण आहेत पुण्याला, तर त्या पुण्याला येता येता मग आपण ते सगळे नियोजन करू आणि तिथून पुढं आपण काय कसं काय करायचं काय नाही आपल्या सगळ्या विचारांविनिमय करू आणि ते हे साध्य करू. तर आता मला काही जास्त काही येतं का बोलता येत नाही म्हणजे. आणि बाबांनी सांगितलेलं आहे जरी बोललं तरी समजायला पाहिजे. आणि बाबांनी भरपूर सांगितले पण ते आपल्याला कळायला पाहिजे ना, त्याच्यातलं कळत आहे पण वळायला बी पाहिजे. त्याच्यामुळं आपण काही आता काय लय वर्षाचं नाही आहे, आपल्याला बाबा आल्यापासूनच थोडंसं कळायला लागले का. आपण तुम्हाला सांगतो सूत्रपाठ बी उघडला नव्हता बाबांना भेटायच्या आधी. ते बाबा भेटल्यापासून थोडा सूत्रपाठ तरी आपण उघडायला लागलेलो आहे. ते बस झालं. आता इथून पुढे नाही आहे, इथून मागं तरी इथून पुढे तरी आपल्याला एक बाबांमुळे सुधारणा होणार आहे. एक बाबा म्हणजे एक अनमोल रत्न आहे आपल्यासाठी भेटलेलं. आणि खूप असं म्हणजे हे आचरण करणारं कोणी आजपर्यंत आपल्याला भेटलं नाही. त्याच्यामुळं आपण बी अशा म्हणजे थोडंफार कमी जास्त होत गेलेलं आहे. चला चालते काय नाही, इथून पुढं आपण चांगला अभ्यास करूया आणि चांगलं हे करूया. धन्यवाद.